नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता संगीता नेहमीप्रमाणे घरातल्या कामावरत असते तेवढ्यात आबाजी कला आणि अद्वैतला आउटहाऊसमध्ये व्यवस्थित हटल झालेला पाहून इकडे घरी येऊन तिला फोन करतात. आबाजी म्हणतात, लीन बाई, तुम्हाला जरा वेळ आहे का? कला म्हणते, अहो बोला ना, काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का, कला आउटहाऊसमध्ये राहण्याचा हट्ट करत होती आणि पूर्ण आउटहाऊस क्लीन तिला अद्वैतने करून दिलेला आहे. सगळं साफसफाई करून तो तिला तिची मदत करतोय. सगळं तिथे सामान लावण्यात तिला मदत करतोय. माहिती आहे का तुम्हाला? संगीता म्हणते, काय बापरे जावाय बापू, खरंच तिला मदत करताय? काय भारी बातमी दिली आबाजी तुम्ही. बापरे, असंच त्यांच्यात प्रेम वाढत राहो, देव करो असंच. हळूहळू करत त्यांचे गैरसमज दूर व्हावे. तेवढ्यातच आबा म्हणतात, चालेल चालेल, ठेवतो मग मी एवढं सांगण यासाठीच तुम्हाला फोन केलेला होता. इकडे संगीता मात्र इतकी खुश झालेली असते, त्याच्या मनासारखा झालेला असतं की तिचा तर लेकीच आणि जावा याचा संसार व्यवस्थित होत असतो. इकडे राहुल रेडी होत असतो. तो विचार करत असतो आणि म्हणतो की आता ही नैनाची बहीण इथे परत का आली? हे काम धड होत नाही. आता ती आली म्हणजे माझी सगळी काम कठीण होतील. आता काही खरं नाही बाबा, कशाला उगीच आली असेल. आता ही बाई अद्वैत आणि कलामुळे माझी काम सगळी अपूर्ण होतात. कुणाच्याही हातात कुठलाही प्रूफ लागता कामा नाहीये. मी जो घोळ केलेला आहे तो आता कोणालाच कळता कामा नाही. ऑफिसमध्ये जाऊन मला सगळे सीसीटीव्ही बंद करावे लागणार आहेत. इकडे रेना त्यांच्या रूममध्ये आलेली असते आणि ती म्हणते, आता याचं काय चाललेलं आहे? इकडे या सगळ्यांनी माझं डोकं फिरवलेला आहे. आणि हा कुठे चालला एवढा आवरून? कुठे चालला एवढा? 1 मिनिट, कोणत्या मुलीच प्रकरण नाही ना हे याला विचारायला हवं. आता याला सरळ विचारला तर हा सरळ सांगणार नाही मला. नैना म्हणते, राहुल अशी म्हण त्याच्याकडे. अशी प्रेमाने जाते ती. म्हणते, राहुल काय करतोयस? आणि त्याला मागून मिठी मारते आणि म्हणते, ए माझा राहुल, कसा आहेस माझा बडी? आण तो म्हणतो, हे काय चाललंय? डोकं फिरलंय का तुझं? सारखं काय अंगाशी येत असतेस बावळट सारखं? तेवढ्यात नैना म्हणते, अरे राहुल, आणि असा त्याचा हात पकडून माझा सोना बेबी म्हणून त्याला जवळ घेते आणि तो तिला खाली पलंगावर पाडून टाकतो, तिला लागून जात. तेवढ्यात ती म्हणते, तू माझा नवरा आहेस ना, मग मी तुझ्या जवळ नाही यायच का? राहुल म्हणतो, ए नैना, ब्री आहेस ना तू? शुद्धीवर आहे तू? मला त्रास नको देऊस. एक तर माझ्या डोक्यात ना महत्वाचा सुरू आहे. नैना म्हणते, कधी नव्हे ते तुझ्या डोक्यात चालू आहे. तेवढ्यात राहुल म्हणतोय, गप शांत बस तू ना, जरा सिरियस हो. आयुष्यात तुला समजतंय का काय होत्य सगळं? तुला काही कळत्य का? तडत नैना म्हणते, मला सांग, रोज रात्री तू नेमकं कुठे असतोस तू? आणि आपलं ठरलंय ना, जे हे काही असेल ते रोज एकमेकांना सगळं सांगायचं, तू तेही करत नाही. मला सांग, कुठे काही एखाद्याच प्रकरण असेल तरी मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीशी, म्हणते राहुल. तेवढ्यात राहुल म्हणतो, ए गप ग बाई जरा. नैना म्हणते, हे बघ राहुल, तू पुन्हा कोणत्या मुलीचं प्रकरण नाही घेऊन येतेस माझ्या अंगाशी टाकायला. तुला आत्ताच सांगते, असं काही असलं ना तर तू विचार करून घे. मी हे आत्ताच आबांच्या कानांवर घालायला जाते. तुम्हाला आत्ताच काय ते मोकळं सांग, आणि मग तुझं काही खरं नाही. मला इतक्या लाईटली घेऊ नकोस, समजलं ना? तेवढ्यात राहुल म्हणतो, पहिली गोष्ट, मला कोणताही प्रश्न विचारू नकोस आणि मी कोणत्याही प्रश्नाच उत्तर देणार नाही. चल निघ इथून. असं म्हणून तो तिथून निघून जातो. नैना म्हणते, राहुल हा असा काय याचा एवढा तयार होना जातोय? कुठे नक्की याचा काहीतरी झोल दिसतोय मला, असा ती विचार करत असते. नैना म्हणते, यानी ने मला सांगितलं पण नाही याचं काय सुरू आहे? नेमकं कुठे जातो हा रोज रात्री? मला याचा शोध घ्यायला हवा. नेमकं कोणत्या मुलीसाठी जातो हे तरी मला नेमकं कळायला हवं. रात्री त्याच्या खुली तद्वे त्याचा काम करत असतो. त्याचा फोन वाजत असतो. त्याला त्याच्या एका क्लायंटचा फोन आलेला असतो. ते मिस्टर सारडा असतात. अद्वैत फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो सर, बोला. ते कौस्तुभ सारडा सर म्हणतात, हॅलो अद्वैत, मी कौस्तुभ सारडा बोलतोय.
अद्वैत म्हणतो ऑफकोर्स सर, तुमचा नंबर स्टोअर आहे माझ्याकडे, बोला ना काय म्हणतात, काय करू तुमच्यासाठी. तेवढ्यात ते सर म्हणतात माझ्याकडे काम होत, तुझ्याकडे माझ्या मुलीच लग्न आहे रे आणि तिच्यासाठी मला दागिन घडवायचे आहेत. अद्वैत म्हणतो ओके ठीक आहे सर. तेवढ्यातच ते सर म्हणतात क्रायटेरिया असा आहे, मला सगळे दागिने डायमंडचे हवे आहेत आणि सगळी क्वालिटी एकदम मला बेस्ट हवी आहे. अद्वैत म्हणतो मिळतील ना सर, काही प्रॉब्लेम नाही मिस्टर. सारडा म्हणतात जर चांदेकर ज्वेलर्स माझ्या रिक्वायर प्रमाणे सगळे जर मला दागिने बनवून द्यायला तयार असतील तर मी आत्ताच माझ्या डिटेल सगळ्या मेल करतो. मला फक्त तू हे करायला तयार आहेस का हेच कळव, बाकी काही नको. तेवढ्यात अद्वैत म्हणतो ऑफकोर्स सर, तुमचं काम आहे, तुमच्या घरात कार्य आहे चांदेकर ज्वेलर्ससाठी, ते आमच्या घरातला कार्य असल्यासारखं आम्ही करू. तुमचे सगळे दागिने तुम्हाला मिळतील, तुम्ही काहीच काळजी करू नका आणि ऑफकोर्स ही आमच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही काही काळजी नका करू. ते मिस्टर सारडा म्हणतात ओके गुड, चांगली गोष्ट आहे. डायमंड कुठचे आणि कोणत्या क्वालिटीचे वापरायचे, कोणते वापरणार, डिझाईन मध्ये काय काय दागिने आहे, सगळ्यांचे बेसिक डिझाईन तू मला आधी मेलवर पाठव म्हणजे मग मी तुला कळवतो. आणि बजेटचा प्रश्न नाहीये, पण एक काम खूप अर्जंट आहे हे लक्षात ठेव, म्हणजे अगदी 2-3 दिवसातच मला हे दागिने मिळाले तर मला हे बरं होईल. म्हणतो ठीक आहे सर, डोंट वरी, मी माझी सगळी टीम कामाला लावतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला अगदी वेळीच्या आधी सगळे दागिने मिळतील, तुम्ही काहीच काळजी करू नका. मिस्टर सारडा म्हणतात ग्रेट, मला हेच हवं होतं तुमच्याकडून. मला खात्री होती की चांदेकर ज्वेलर्स मला निराश करणार नाही, ते माझ्या मनासारखं काम करतील. फक्त दागिन्यांमध्ये जे डायमंड वापरशील ते मला उत्तम क्वालिटीचे पाहिजे आहेत, त्यात काही प्रॉब्लेम नाही. तू एक काम कर, कोटेशन मला पाठव आणि ॲडव्हान्सही, म्हणजे मुलीला द्यायच श्रीधन आहे. या दागिन्यांमागे माझे इमोशन्स पण जोडलेले असतील बर का. तेवढ्यात अद्वैत म्हणतो आय कॅन अंडरस्ट सर, डोंट वरी सर, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो आणि दागिने एकदम उत्कृष्ट राहतील आणि एकदम सुंदर राहतील, तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसंच काम होईल, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही सगळं माझे भरोसे सोडा डा आणि बाय. म्हणून अद्वैत फोन ठेवून देतो. अद्वैत म्हणतो यार, खरंच ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे यांच्या नावाचा आणि या दागिन्यांचा आपल्या कंपनीला नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे. कलाशी आत्ताच बोलून घेऊ का मी, असं म्हणून तो म्हणतो ठीक आहे, बरं झालं ती इथेच आहे असं म्हणून अद्वैत कलाकडे जायला निघतो. इकडे राहुल चोरून ऑफिसमध्ये जायला निघत असतो. तो बघतो की घरात कोणी आहे का नाही आणि म्हणून गपचूप बाहेर निघतो. तेवढ्यातच त्याच्या हातून फोन आणि कीज खाली पडतात. त्याचा फोन स्विच ऑफ होऊन जातो. तो म्हणतो अरे देवा, इथे टाचणी जरी पडली तरी कला टान चौकारते, आता लगेच येईल बाहेर बघायला की कोण आहे ते, मला ती यायच्या आत मला इथून लवकर निघायला हवं, असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे जेव्हा अद्वैत बाहेर येतो तेव्हा तो राहुलला बघतो. अद्वैत म्हणतो राहुल, अरे कुठे जातोय तो एवढा रात्रीचा. जेव्हा राहुल अद्वैतला बघतो तेव्हा तो तिथेच थांबतो. तो म्हणतो यार, आता हा इथे कुठून आला, आता याला मी काय उत्तर द्यायचं ब्र, कशाला उगीच आला हे दोघं नवरा बायको, काय मला चैन पटू देणार नाही. जिथे जातो तिथे सत मागे मागे करत असतात, सुखाचा मला श्वासच घेऊ देत नाही. अद्वैत राहुलकडे जातो. तेवढ्या अद्वैत राहुल म्हणतो अरे दादा, तू इथे कसा एवढ्या रात्रीच. तेवढ्यात अद्वैत म्हणतो काय रे चकायला, काय झालं तुला एवढं, कुठे चाललाय, माझा आवाज काय पहिल्यांदा ऐकतोस का तू, आणि कुठे निघाला सोडा रात्रीचा, असं म्हणून तो अद्वैत राहुलला प्रश्न विचारत असतो. राहुल म्हणतो अरे काही नाही रे दादा, काही नाही दादा, चकलो नाही मी, मला तू असा अचानक इथे नाव घेतलंस ना माझं, म्हणून मग मला डोक्यात काहीतरी वेगळा विचार चालू होता म्हणून जरा मग थोडासा जकलो मी, असं अडखळत बोलत असतो.
राहुल सांगत असतो, अरे आणि मी माझ्या मित्राकडे जातोय, जरा काम आहे ना माझं त्याच्याकडे म्हणून, त्याचा फॅमिली इमर्जन्सी आली आहे म्हणून जातोय. अद्वैत लक्षात येत असतं की राहुल काहीतरी लपवतोय असं. तडत राहुल म्हणतो, येतो मी असं आणि असं म्हणून तिथून निघून जातो. अद्वैत विचार करत असतो, हा एवढा रात्रीचा जातोय म्हणजे काहीतरी गडबड तर नसेल करत ना. अद्वैतला काही कळत नसतं की काय करावं याचं. ते एवढ्या रात्रीचा एवढा बनून जातोय असा अचानक का बर जातोय, आणि बोलण्यातून त्याचा कॉन्फिडन्स पण नव्हता. अद्वैतच्या सगळं लक्षात येत असतं, त्याला गडबड वाटत असते. या सगळ्यांमागे तो म्हणतो की आई सुद्धा म्हणाली होती की राहुलवर लक्ष ठेवा असं, म्हणजे आईला जी शंका आली होती ती बरोबर असावी का? राहुल काहीतरी झोल करतोय का? काय माहिती. आता देव जाणे काय असेल. तेवढ्यात आवाजामुळे कला बाहेर पडलेली असते. कला बाहेर येऊन बघते आणि म्हणते, काय झालं, काय ओरडलास तू? तेवढ्यात अद्वैत म्हणतो, ते सगळं जाऊ दे, कौस्तुभ सरांचा फोन होता म्हणून मी इथे आलोय, सांगायला आलोय तुला. कला म्हणते, काय त्यांचा काय फोन? कौस्तुभ सारडा, अरे तो खूप मोठा माणूस आहे. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, ऑसली, आणि अगं कला, त्याच्या मुलीच लग्न आहे आणि लग्नात त्यांना हियांचे दागिने हवे आहेत, त्याचे डिझाईन्स आपल्याला उद्या सकाळीपर्यंत त्यांना पाठवायचे, त्यामुळे आता आपल्याला ऑफिसला जावं लागेल. तेवढ्यात कला म्हणते, आत्ता ऑफिसला एवढ्या रात्री? पण मग मला बिस्त्री दे. तडत अद्वैत म्हणतो, अग ते सगळं आपण गाडीत बोलू, चल बस. आणि असं म्हणून ते दोघं चांदेकरांच्या ऑफिसला जातात. इकडे ऑफिसमध्ये राहुल गपचूप पोहोचलेला असतो. वॉचमैन त्याची ड्युटी करत असतो. राहुल बघतो की वॉचमैन तिथे आहे म्हणून पावलांनी ऑफिसमध्ये जात असतो. राहुल मग बघतो की तो वॉचमैन तिथून काय हलत नसतो. तो म्हणतो, हा वॉचमैन इथून गेला तरच मला मध्ये जाता येईल. राहुल विचार करत असतो, आता मला काहीतरी करून या वॉचमैनला इथून काढावा लागेल, त्याशिवाय मला मध्ये जाता येणार नाही. तो विचार करत असतो की काय करू. तडतच वॉचमैनला फोन आलेला असतो. वॉचमैन फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जात असतो. वॉचमैनच लक्षच नसतं की तिथे राहुल असतो असं. राहुलला एकदम संधी मिळालेली असते. राहुल म्हणतो, वाव, हे अगदी चांगलंच झालं ब्र, आता मला पटकन मध्ये जाता येईल, याच लक्षही राहणार नाही आणि काहीच नाही. माझं नशीब खुश आहे, माझ्यावर आज सगळं माझ्या मनासारखं होतं असं म्हणून तिथून राहुल मध्ये निघून जात असतो. तो सीसीटीव्ही रूम आणि स्टोअर रूम बघत असतो. तो सीसीटीव्ही रूम मध्ये जायला बघत असतो कारण की त्याला सीसीटीव्ही फुटेज सगळे डिलीट करायचे असतात. तो हळूहळू सीसीटीव्ही रूम कडे जात असतो. इकडे वॉचमैनच्या लक्षात सुद्धा येत नाही की राहुल हळूच सीसीटीव्ही रूममध्ये चालला गेलेला आहे. राहुल इकडे सीसीटीव्ही रूममध्ये येतो आणि सीसीटीव्ही रूम लावून घेतो. तो सगळ्या फुटेजेस बघत असतो. तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ते डिव्हाइस बघत असतो. त्यातून सगळ्या सीसीटीव्हीच्या वायरी काढत असतो, म्हणजे त्याला त्याच काम करता येईल असं. मधून त्या वायर काढल्या की सीसीटीव्ही बंद होणार आणि त्याला ते हिरे चोरण्यात सोपं जाणार. त्यासाठी त्याने आधीच हा प्लन तयार केलेला असतो. सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झालेले असतात. आता राहुलचा रस्ता मोकळा झालेला असतो, म्हणजे त्याला जेणेकरून सगळे हिरे चोरता येतील. वायर काढून घेतल्यानंतर राहुल तिथून हळूच जात असतो. जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा वॉचमैन तिकडे फोनवर बोलत असतो. राहुल हळूच दरवाजा लावतो तर बघतो तर तो वॉचमैन बाहेरच असतो. वॉचमैनच्या लक्षात येईल त्यासाठी तो एक काम करतो. तो राहुल अचानक त्याच्या समोर कॉन्फिडेंट होऊन जातो. तेवढ्यातच तो वॉचमैन त्याला घाबरून म्हणतो, राहुल सर, तुम्ही इथे कसे काय आलात तेवढ्या रात्रीचे? राहुल म्हणतो, काय रे, काय चाललंय तुझं? ड्युटीवर असताना फोनवर बोलत असतोच. तो वॉचमैन त्याला सॉरी म्हणत असतो. सॉरी सर, इमर्जन्सी फोन होता म्हणून मी
बोलत होतो राहुल वॉचमैनला म्हणत असतो काय रे कोणाशी बोलत होतास एवढा महत्त्वपूर्ण एवढी काय इमर्जन्सी होती तुझी तेवढ्यातच तो वॉचमैन म्हणतो सर मी उमेश बोलत होतो पुढची ड्युटीवर कधी येणार आहे त्याच्यासाठी तेवढ्यात राहुल म्हणतो हा का मग आता पुढच्या ड्युटीचा पगार तुझा मी त्यालाच देतो सगळे पगार उमेशला देतो तू तुझे काम काय व्यवस्थित करू नको फोनवर बोलतो इकडे तिकडे तुला माहिती आपल्या ऑफिसमध्ये किती सगळे दागिने असतात तुला तुझं काम नीट धडावर करता येत नाही का नोकरी भरून काढून टाकतो मी आता तुला थांब तू काहीच कामाचा नाहीयेस तेवढा तो वॉच म्हणतो नको नको सर सॉरी सर माझं चुकलं सर मला माफ करा मी लक्ष ठेवेल सगळं तो राहुलला प्रश्न विचारतो पण राहुल सर तर तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करतायत राहुल म्हणतो मी ते इथे म्हणजे तू आता मला विचारणार आहे का तू आहे कोण मला प्रश्न विचारणारा जाऊन स्वतःच काम कर असं म्हणून राहुल त्याच्यावर खूप चिडतो आणि तो वॉचमैन त्याच काम करायला जाऊन बसतो राहुल म्हणतो हा वाचलो मी आता इकडे अनामिका तिचा बेड आवरत असते सोहम त्याचं काम करत असतो अनामिका म्हणते सोहम आवर जरा तू सोहम काय ऐकत नसतो अनामिकाला खूप चीड येते अनामिका तिथून पाण्याच घेऊन जाते आणि साईडच्या टेबलवर ठेवून देते अनामिका आणि सोहममध्ये काही ब्र चाललेलं नसतं सोहमच वागणं काही पटत नसतं सोहम बिचारा साधा बोळा त्यालाही काही कल्पना नसते की अनामिकाच्या मनात काय चाललेलं आहे ते अनामिका मात्र खूप चिडलेली असते सोहम त्याचे काम करत असतो तो पाणी पिऊन घेतो तेवढ्यात अन्मिका त्याच्याकडे अशी रागाने बघत असते ती बघत असते की याच नेमकं काय चाललेल तरी सोहम त्याचा लॅपटॉप बेडवरच ठेवतो आणि तिथून उठून त्याचा फोन घेऊन त्याच्या फोनमध्ये बघत असतो असं तो वागत नाही तिच्याशी नीट बोलत नाही तिला कुठे घेऊन जात नाही अशी सगळी चिंता ही रजनीला सगळी सतवत असते रजनी झोपेतून उठते आणि विचार करत असते ती म्हणते काहीतरी गडबड नक्की आहे या दोघांमध्ये जर सगळं व्यवस्थित नसेल ना तर मला असं गप्पा राहून काही चालणार नाही मला काहीतरी करायला हवं असा म्हणून रजनी विचार करत असते आणि ती उठते आणि बाहेर जाते सोहम इकडे दरवाजात उभा राहून विचार करत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे ला सगळं आठवत असतं की अनामिका त्याला रोप बोललेली असते अनामिका त्याला म्हणत असते की तू माझ्याशी काही नीट वागत नाही तू माझ्याशी असा वागतो तसा वागतो सगळं बोलणं त्याला तीच आठवत असतं आणि तो डोक्याला हात लावून घेतो तो विचार करतो की यार हे सगळं काय चाललेलं आहे माझ्या लाईफमध्ये कितीही नीट वागायचा प्रयत्न केला तरी काही नीट होत नाही रजनी जेव्हा बाहेर येते तर तेव्हा बघते की तिथे सोहम उभा राहिलेला असतो रजनी विचार करते की हा इथे काय करतोय आणि ती सोहमकडे जाते ती सोहमला विचारते अरे सोहम तू एवढ्या रात्रीचा इथे काय करतोस तुझं नवीन लग्न झाले तुझ्या रूममध्ये राहायला हवा सोहम म्हणतो आई अगं तू अजून झोपली नाहीस का तो आता तीच बोलणं टाळत असतो तेवढ्यात रजनी म्हणते झोप एकदा उडली की परत लागायला मन शांत असावं लागत सोहम आणि माझं मन अजिबात शांत नाहीये सोहम म्हणतो काय झालं रजनी म्हणते काय झालं तुला नाही माहिती का काय झालेलं आहे ते खरं तर हे सगळं मी तुला विचारायला हवं की काय झालंय तुला स्वतःला असं वाटत नाही का की सगळे बिघडत चालले ते सोहम तू काय करतोस तू कोणत्या मार्गाला जातोस तुला काहीच कळत नाहीये का ती अनामिकाशी तुझं नवीन लग्न झाले तिच्या बाबतीत तुझे काही कर्तव्य आहे तुला कळत नाही का सोहम एक लक्षात ठेव मी तुझी आई आहे मला सगळं कळतं पण मग मी आता एका मुलीची सासू सुद्धा आहे म्हणून मी दरवेळेस तुझीच बाजू नाही घेऊ शकत हे दोघी पालडी मी सन्मान कशी ठेवू शकेल याचा विचार मला करावा लागेल सोहम काही बोलण्याच्या आत ती त्याला म्हणते तू आज बोल माझ्याशी तू मला मन मोकळेपणाने सांग रजनी म्हणते तू आज स्पष्टपणे बोल माझ्याशी भर लग्नात तुझं
आणि काजलचं जणू अफेरच चालू आहे असं वातावरण झालं. इतपत गोष्टी गेल्या. तुझं काजलावर प्रेम होत का आहे का याबद्दल काहीही बोलता अनामिकाशी लग्न करायचं हे बोलला असं निर्णायक आणि सेफ उत्तर दिलस तू. त्याप्रमाणे तू अनामिकाशी लग्नही केलंस. मग आता ते निभत का नाहीयेस? काय चुकत्य तिचं सांग? सगळं तुझ्या पुढे पुढे करत असते ना ती, मग तुला तिचं काळजी नाही घेता येत का? काय चुकत्य ती पोरगी मला सांग. तिने अजून तुझ्यासाठी काय करायला हवं सांग? सगळं तुझ्या मनाप्रमाणे करायला बघते ती पोरगी, पण तरी तू एका रूममध्ये राहून तीच याशी बोलतही नाही, एका नव्याच कर्तव्य पार पाडत नाहीयस तू. सोहम इकडे राहुल अद्वैतच्या कॅबिनमध्ये असतो. तो चावी शोधत असतो. त्याला चावी काही मिळत नसते. तो सगळीकडे चावी शोधून शोधून थकलेला असतो. त्याला काही चावी सापडलेली नसते. तो एका ड्रॉवरमध्ये बघतो तर त्याला एका चावींचा गुच्छ सापडतो. तर तशात त्याला वाटतही तर चावी नसेल ना लॉकर रूमची. तेवढ्यात अद्वैत आणि कला तिकडून आलेले असतात. त्या चावीच्या गुच्छामधून एक चावी गपचूप काढून घेतो. त्याला ती लॉकर रूमची चावी वाटत असते आणि तो ती चावी काढून बाहेर निघायला येत असतो. तो गपचूप बाहेर येऊन सगळे लाईट वगैरे बंद करून लॉकर रूममध्ये जात असतो आणि त्या चावीने लॉकर रूम उघडत असतो. तो बघत असतो कोणती चावी आहे कोणती नाही हे उघडणारच. तेवढ्यात अद्वैत आणि कला तिथे आलेले असतात आणि कला बघून राहुल लपून गेलेला असतो. कला म्हणते, थांब मी तुला मदत करते असं ती आणि अद्वैत मिळून हे डिझाईन्स बनवत असतात. भर रात्रीच केबिनमध्ये दोघ नवरा बायको काम करत असतात. त्या डिझाईन्सवर चर्चा करत असतात की आपण अजून कोणती डिझाईन करू शकतो आणि कोणती नाही. राहुल ते सगळं बघून हळूच दरवाजाच्या बाहेरून निघतो आणि लॉकर रूम उघडत असतो. त्याच्याने तो लॉकर रूम काही उघडत नसतो. इकडे कला आणि अद्वैत काम करत असतात. ते मन लावून त्यांची डिझाईन्स बनवत असतात. लॉकर रूम काही उघडत नसतो. इकडे रजनी मात्र सोहमला खूपच सुनावत असते. रजनी त्याला म्हणते, सत तुझ्या मनात काही ना काही चाललेलं असतं. जर तिच्याशी लग्न करायचं नव्हतं मग मी तिच्याशी लग्न करणार आहे असं का बोललास? का त्या पोरीच आयुष्य बर्बाद केलंस? मला सांग, ती तिचा घरदार सोडून इकडे आली आहे. सोहम, तेही तुझ्या भरोसे. आणि जर तुझ्या मनात ती काळजी नव्हती तर तू तिच्याशी लग्न करायला हवं होतं ना. तू कशाला या अनामिकाच आयुष्य बर्बाद केलं? मला सांग, तू तेव्हा का नाही बोललास? तुझाच निर्णय होता ना हा अनामिकाशी लग्न करायचा. मग स्वतःच्या निर्णयाची साधी जबाबदारी घेता येत नाहीये तुला? तू त्याची साधी जबाबदारी सुद्धा घेत नाहीयेस. सोहम, जरा वाटू दे. लेकरू आपण आपल्या घरात आणलेला आहे. थोडी तिच्याबद्दल सॉरी. तू थोडी तिच्याबद्दल काळजी वाटू दे. तेवढ्यात रजनी म्हणते, अरे सोहम, मला खूप वाईट वाटते. माझा मुलगा हे असं वागतोय हे बघताना मला अजिबात झोप लागत नाही. रात्रीचं एवढं सगळं होऊन सुद्धा ती अनामिका तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून या घरात आलेली आहे आणि तू तिचा विश्वासघात करतोय. तू तिचा आयुष्य जर बर्बाद केलंस ना सोहम तर गाठ माझ्याशी हे लक्षात ठेव. मी विसरून जाईल की तू माझा मुलगा आहेस असं, कारण की ती माझी मुलगी आहे. सॉरी. ज्या दिवशी तू तिच्याशी लग्न करून या घरात तू तिला घेऊन आलेला आहेस ना त्या दिवसापासून ती माझी मुलगी झालेली आहेस. तुझ्यात आणि तिच्यात मला काही फरक नाहीये आता. म्हणून तू हे विचार सुद्धा करू नको की तू त्या मुलीला फसवशील असं. सोहम तिला काही बोलत असतो. त्यात रजनी त्याला बोलणं आढवून म्हणते, हे बघ सोहम, मी तुझ्यावरती अत्यंत विचारपूर्वक संसार केलेले आहेत. चांगला मुलगा घडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. पण जर तू असा वागत असशील तर काही उपयोग नाही. माझे संस्कार हे मोडून टाकायचे नाहीत. मी तुला आता शेवटचं सांगते, त्या मुलीला कुठल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये. ही तुझी जबाबदारी आहे. तिला खुश कसा ठेवता येईल हाच तू विचार कर. आणि जर का त्या मुलीला तू त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. मग मी काय करेल ना तर बघ. आजपर्यंत तू फक्त माझा भोळेपणा बघितलेला आहे. नंतर तुला माझं वेगळंच रूप बघायला मिळेल. असं म्हणून ती तिथून निघून जाते.
सोहम विचार करत असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आई माझ्याबद्दल हा काय गैरसमज घेऊन बसलेली आहे. एकतर मलाच माझ्याबद्दल माझ्या प्रश्नांची उत्तरे भेटत नाहीये. आता मी हिला काय उत्तर देणार. इकडे अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये काम करत असतात आणि ती आळस देत असते. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, झोप येते का तुला? थांब, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो. कला म्हणते, नाही, छोटीशी जांभी होती, बाकी झोप वगैरे मला काही लागत नाही. थांब. तेवढ्यात म्हणतो, अगं छोटी असू दे, नाही तर मोठी असू दे, मी तुला आणतो ना कॉफी. थांब, तू शांत बस, मी इथं काम कर, मी कॉफी आणतो. ती म्हणते, अरे थांब. तो म्हणतो, अग थांब, मी जातो आणि कॉफी आणतो. कला खूप छान वाटत असतं की अद्वैत तिच्यासाठी कॉफी आणायला जातो. कला म्हणते, हा चांदेकर तसा खूप चांगला आहे, काळजी घेतो माझी. राहुल त्याच लॉकर रूम खुलत असतो. अद्वैत कॉफीसाठी बाहेर येतो. अंधारात अद्वैतच लक्ष काय नसतं तिकडे. अद्वैतकडे बघतो की अद्वैत कॉफी आणण्यासाठी आलेला असतो तर राहुल खूप शॉक होऊन जातो. राहुलला काहीच कळत नसतं की काय करावं आणि नेमकं लॉकर रूमच्या तिथे ती चावी फसून गेलेली असते. ती चावीच निघत नसते. अद्वैत त्याचा फोन बघत असतो आणि कॉफी काढत असतो. त्याला काही लक्ष नसतं की मागे कोणीतरी आहे असं. तिथे चावी पडते, चावीचा आवाज होतो आणि अद्वैत मागे वळून बघतो, पण तिथे राहुल नसतो. राहुल तिथून निघून गेलेला असतो. अद्वैत लॉकर रूमकडे जातो आणि बघतो की तिथे चावी पडलेली आहे. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपण बघणार आहोत त्याच्या चतुरतेने लॉकर रूममध्ये पोहोचून गेलेला असतो. त्याला सेफचा पासवर्डही माहीत असतो. तो सेफमधून असली हिरे काढून त्याच्यात नकली हिरे टाकून देतो आणि तिथून गपचूप निघून जात असतो. तर तो जेव्हा घाई गडबडीत येत असतो तेव्हा त्याची टक्कर सोहमशी होते. तेव्हा सोहम त्याला म्हणतो, अरे राहुल दादा, तू इथे काय करतोस? एवढ्या रात्रीच इथे कुठे आला? तो बाहेर बसतो. तेवढ्यात अद्वैत आणि कला तिथे येतात. राहुल मनात विचार करत असतो की कला आणि अद्वैतला जर कळालं की लॉकर रूममध्ये मी होतो तर मी तर गेलोच, मग तर माझा प्लॅनच फिसकटला. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, अरे तू इथे काय करतोस? एवढ्या रात्रीचं पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.